तर नेपोलियन बोनापार्टने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी राज्य जिंकत जिंकत चालला होता. तर त्याला एका समुद्राच्या तटावरती एक राज्य होतं. त्या समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे काय झालं की त्यांच्याकडे कोणाचं लक्षच जात नव्हतं. ते सुजलम सुफलम राज्य होतं. त्याला वाटलं की हे आपल्याला काबीज करायचं. बरं, आता समुद्रातून जावं लागणार आहे. सैन्य कसं न्यावं लागणार आहे? समुद्रात. मग जहाजामध्ये सगळे सैनिक भरून निघाला. सैनिक साधारण 20-25 हजार सैनिक त्यांनी एका जहाजावर बसवलं असेल किंवा काही थोडेफार जहाज असतील. त्या जहाजामध्ये हे सैन्य चाललं. पण ज्या बेटावर हे राज्य होतं त्या बेटावरच्या राज्यातल्या लोकांना भनक लागली की आपल्यावर आक्रमण करतोय. आणि कोण करतोय? नेपोलियन बोनापार्ट. त्याची दहशतच एवढी होती, तो जर आक्रमण करतोय म्हणलं की अर्धे गळमाटाचे पुढं. मग त्या राज्यातल्या राजाने सगळ्या सैनिकांना सांगितलं की तयार राहा. त्याच्याकडे 1 लाखाची फौज होती. समोरून 20-25 होते. 20-25 हजार. 1 लाखाला 20-25 हजार चुरून खाल्ले असतं का नसतं. मग काय टेन्शन नव्हतं. पण तरी पण नेपोलियन बोनापार्टचा आत्मविश्वास बघा. तो म्हणला मी आहे, टेन्शन घ्यायचा नाही. आजपर्यंत आपण एकही युद्ध हरलोत का? नाही. सैनिकाचा त्याच्यावर विश्वास. सैनिक म्हणले तुम्ही मानता ते. पण जसं जसं बेटाच्या जवळ जहाज आलं तसं तसं सैनिकाला इंडिकेटर लागले ना, पुढं फौज दिसायली ना लाखाची. मग सैनिकाच्या डोक्यात आलं साला आपण 20-25 पुढं लाखात संख्या आहे, आपला भोगाचे. ते आपल्या नेत्याला राजाला म्हटले, कुणाला? नेपोलियनला, अरे नको पुढे जायला, मरण आहे पुढं. नेपोलियन म्हणला टेन्शन घ्यायचं नाही, युद्ध आपणच जिंकणार. ह्यांना वाटलं याच्याकडे नेमकं काहीतरी वेगळं असेल. दरवेळेस युद्धात काहीतरी चमत्कारच करतो, यावेळेस पण काहीतरी डोक्यात घेऊनच आला असेल. हरकत नाही म्हणले आक्रमण. गेले पुढं. बेटावर उतरल्या बरोबर यांनी जहाज सोडल्या बरोबर जहाजाच्या मालकाला सांगितलं पेटून द्या. काय पेटून द्या? तुम्हाला लक्षात येतं काय होते? आता माघारी फिरायला चान्स. जहाजाचा भोगा करून टाकला यांनी. आता सैनिक लागले टेन्शन मध्ये. त्यांनी सांगितलं जगायचं असलं तर पुढच्याला मारा, नाही तर तशी तुम्ही मारणारच. तुटून पडले. 25,000 सैनिकांनी 1 लाख सैनिकांचा पराभव केला आणि नेपोलियन जिंकला. परतीचे दोर कापा, माघारी जायचे जहाज जाळून टाका. माझ्याकडं अमुक आहे, माझ्याकडं तमुक आहे, एवढी एक्कर आहे, तेवढी एक्कर आहे, जाळून टाका. तुम्हाला सांगतो आज तुम्ही ज्यांच्या जेव्हा उड्या हाणताय ना ते जास्त काळ टिकत नाही.